सांगली द्या आणि उत्तर मुंबई घ्या, काँग्रेसचा उद्धव ठाकरे यांच्या पुढे प्रस्ताव. पृथ्वीराज चव्हाणांनंतर मनधरणीची जबाबदारी. आताची सर्वात मोठी बातमी. सांगली लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेनेने सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी व त्या मोबदल्यात उत्तर मुंबईची जागा द्यावी असा हा प्रस्ताव आहे. पण त्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे व त्यांचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अद्यापही कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीचा जागा वाटप गटाला सुटली आहे. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना स्थानिक नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली आहे. त्यामुळे मतविभाजनाची स्थिती उत्पन्न झाल्याने काँग्रेस नेतृत्व बाजार झाले आहे. परिणामी या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने ठाकरे गटापुढे जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यापुढे सांगलीच्या मोबदल्यात उत्तर मुंबई जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला ठाकरे व त्यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. चंद्रहार पाटलांनी आपली उमेदवारी मागे घेतली व काँग्रेस त्यांना विधान परिषदेवर पाठवेल. त्यांच्यासाठी हा खूप चांगला प्रस्ताव आहे असे काँग्रेसने एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे. काँग्रेसने यावेळी सांगलीत पक्षाला अनुकूल वातावरण असल्याची दावा केला. गट लोकसभा निवडणुकीत वंचितने घेतलेल्या मतांमुळे विशाल पाटील पराभूत झाले होते. पण आता तिथे वंचितची फारशी ताकद राहिली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचीही तिथे फारशी ताकद नाही. यावेळी तिथे काँग्रेसचे वर्चस्व असल्यामुळे ही जागा आम्हाला मिळू शकते. ठाकरे व चंद्रहार पाटलांना हे वास्तव लक्षात घेऊन काँग्रेसने प्रस्ताव स्वीकारावा. असे झाले तर सांगलीत मोठ्या फरकाने भाजपचा पराभव होईल असेही या नेता या प्रकरणी बोलताना म्हणाला. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.